नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे भास्कर सर सायन्स क्लासरूम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आपण या आधीचे जे आपले लेक्चर्स होते ते थोडे आपले हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या चॅप्टरवरती सुरू आहेत। तर आज आपलं थर्ड लेक्चर आहे मित्रांनो। मागच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलं जसे की प्रोटीन सिंथेसिस बघितलं, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन बघितलं। त्यानंतर आपण बघितलं मित्रांनो थेअरी ऑफ इव्होल्यूशन म्हणजे काय। तर आज आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे मित्रांनो एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन। तर तुम्हाला हे सुरू करण्याच्या आधी एक गोष्ट सांगू इच्छित आहे की मित्रांनो प्रत्येक गोष्टीला पुराव्याची गरज असते, प्रत्येक गोष्टीला सबूतची गरज असते। तर आपल्या काय पुरावा आहे की आपले पूर्वज हे कोण होते, तर आपण मंकीजपासून इथपर्यंत आलो आहे, याचा काय पुरावा आहे, याचा काय एव्हिडन्स आहे। तर मित्रांनो प्रत्येक ऑर्गॅनिझमसाठी मग ते प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असतील मित्रांनो त्याच्यामध्ये प्रत्येकाचे एव्हिडन्स आपल्याला दिसून येतात। तर सायन्समध्ये आपण बघताना मित्रांनो सायन्स हा प्रत्येक गोष्टीचा एव्हिडन्स तुम्हाला देऊ शकते। तर आज आपण याच प्रकारचे एव्हिडन्स बघणार आहे की इव्होल्यूशनमध्ये उत्क्रांतीमध्ये कोणत्या प्रकारचे तिथं एव्हिडन्सेस बघितले गेले। तर पहिला आहे मित्रांनो मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स। तर मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजेच काय मित्रांनो, आपल्या बॉडीमधले जे एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे, आपल्या बॉडीत जे एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे किंवा बाहेरचे जे कॅरेक्टर्स दिसतात आपल्या बॉडीमध्ये मित्रांनो ते खूप महत्त्वाचे ठरतात। तर मित्रांनो आपण कधी निरीक्षण केलं तर प्रत्येक ॲनिमल्समध्ये, प्रत्येक प्राण्यांमध्ये मित्रांनो आपल्याला आईज, नोज, इयर्स अँड मित्रांनो हेअर स्ट्रक्चर हे आपल्याला बघायला मिळते। प्रत्येक प्राण्यामध्ये आईज, इयर्स, हेअर्स हे बघायला मिळतात। माऊससुद्धा त्यांच्यामध्ये बघायला मिळते। प्रत्येक प्राण्याला तोंड असते मित्रांनो, प्रत्येक प्राण्याला डोळे असतात, कान असतात, नाक असतात, केस असतात। तर मित्रांनो त्याचप्रमाणे काही प्लांट्समध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता प्लांटचे जे लीव्ज असतात त्या लीव्जमध्ये जे व्हेनेशन असते त्यांचं रेटिक्युलेट पॅरलल हे सुद्धा आपल्याला बहुतांश झाडांमध्ये सारखं बघायला मिळतं। त्याचबरोबर झाडांमध्ये तो रंग असते पानांचा तो सुद्धा हिरव्या कलरचा बघायला मिळतो मित्रांनो। त्याचबरोबर हे जे सर्व सिमिलॅरिटीज आहेत, हे जे सर्व सारखेपणा आहे मित्रांनो हा आपल्याला बघायला मिळतो। तर याच्यावरून आपण एक गोष्ट सांगू शकतो मित्रांनो की आपले जे सर्व जे एन्सिस्टर असतील, आपल्या सर्व प्राण्यांचे जे एन्सिस्टर असतील किंवा वनस्पतींचे एन्सिस्टर असतील मित्रांनो ते सर्व काय असतील, एकच असतील। इट इंडिकेट्स दॅट आवर एन्सिस्टर इज वन अँड सेम। त्यानंतर मित्रांनो आपला सेकंड जे एव्हिडन्स आहे तो आहे ॲनाटॉमिकल। आता ॲनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजेच काय मित्रांनो, तर मराठीमध्ये सांगितलं गेलं तर आतली जे आपले इंटरनल स्ट्रक्चर आहे, आपल्या बॉडीचे आतलं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे जसं की आपले हाडं असतील, आपले बोन्स असतील, आपले सांगाळे असतील, ते प्रत्येक प्राण्याचे, पक्ष्याचे, कशाची तुम्ही बघा तर त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईंट बघायला मिळतात, जॉईंट्स बघायला मिळतात मित्रांनो। जॉईंट्स ज्याला आपण म्हणतो बोनी जॉईंट्स किंवा जॉईंट्स ओके किंवा बोन्स। तर तुम्ही बघा प्रत्येक प्राण्याचे जे पंजे आहेत ते त्यांचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईंट बघायला मिळते। प्रत्येक हाडामध्ये जॉईंट आहे। त्यानंतर विंग्समध्ये बघा बॅटच्या, त्याचबरोबर पेंटेग्युलम आहे, पेंटेजियम आहे त्याचे बघा। त्यानंतर पेंटेजियम ऑफ बॅट्स ते बघा। त्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्येच व्हेलचं जे आहे टेल ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा जॉईंट बघायला मिळतात आपल्याला बोनचे। त्यानंतर आपला जो हँड आहे ह्युमनचा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या इथं जॉईंट्स बघायला मिळतात। प्रत्येक हाताच्या बोटामध्ये जॉईंट्स आहेत भरपूर। त्यानंतर मित्रांनो या सर्व गोष्टीला आपण म्हणतो ॲनाटॉमिकल एव्हिडन्स। तर याच्यावरून मित्रांनो आपल्याला एक लक्षात येते की आपल्या सर्व प्राण्यांमध्ये, सर्व ऑर्गॅनिझम्समध्ये मित्रांनो एकच साम्य दिसून येते की जॉईंट्स आहेत, बोन्समध्ये जॉईंट्स आपल्याला बघायला मिळतात। याच्यावरून आपण इंडिकेट करू शकतो की आपले जे एन्सिस्टर असतील, आपले जे पूर्वज असतील ते एकच असतील। त्यानंतर थर्ड जो आहे मित्रांनो आपला एव्हिडन्स तो आहे वेस्टिजियल ऑर्गन। हा सर्वात महत्त्वाचा वेस्टिजियल ऑर्गन म्हणून ओळखला जाते मित्रांनो। हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हा बोर्ड एक्झामिनेशनमध्ये पडते मित्रांनो, विचारल्या जाते, 2 ते 3 वेळेस विचारलं गेलेलं आहे डेफिनेशन्स वगैरे आणि ऑर्गनची नावं। तर मित्रांनो वेस्टिजियल ऑर्गन म्हणजेच काय, तर डिजनरेटेड ऑर द अंडरडेव्हलप ऑर्गन ऑफ द ऑर्गॅनिझम विच डू नॉट परफॉर्म एनी फंक्शन। आपल्या बॉडीमधलं एखादं डिजनरेटेड म्हणजे किंवा परत तयार झालेलं किंवा अंडरडेव्हलप किंवा डेव्हलपिंगच्या स्टेजवर असलेलं एखादं अवयव मित्रांनो की ज्याचं काहीच काम नाही आपल्या शरीरामध्ये, डू नॉट परफॉर्म एनी फंक्शन, ते कोणतंच काम करत नाही, कोणतंच त्याचं फंक्शन नाही, अशा ऑर्गनला आपण म्हणतो मित्रांनो वेस्टिजियल ऑर्गन। काय म्हणतो, वेस्टिजियल ऑर्गन। तर मित्रांनो आपले जे वेस्टिजियल ऑर्गन आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात। जसं की आपल्या बॉडीमध्ये मित्रांनो इथं अपेंडिक्स आहे, टेलबोन आहे,
विजडम टीथ आहे, इयर पिन आहे. जसं की अपेंडिक्स आहे आपल्या पोटामध्ये, पोटाच्या खाली थोडं कमरेच्या वर मित्रांनो या साईडला बघायला मिळते. तर टेल बोन जे आहे माकड हाड ते आपल्या मागच्या साईडला आपल्या कमरेच्या एकदम खालच्या साईडला तुम्हाला बघायला मिळतं. टेल बोन म्हणजेच माकड हाड आपण ज्याला म्हणतो, शेपटी गळून पडलेली आहे आपली, सर्वांना माहीत आहे, आपण शिकलोच आहे अश्मयुगीन युगामध्ये. त्यानंतर विजडम टीथ म्हणजे अक्कलदाढ मित्रांनो, हे सुद्धा 22 ते 25 वर्षानंतर आपल्याला बघायला मिळते. प्रत्येकाला येते अक्कलदाढ आणि त्याचा आपल्याला त्राससुद्धा होतो किंवा त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याचा आकारसुद्धा चेंज होतो, शेपसुद्धा बदलतो मित्रांनो. त्यानंतर इयर पिन्ना म्हणजे कानाचा आपलं मित्रांनो हा स्ट्रक्चर, हा भाग की हा काही प्राण्यांमध्ये तुम्हाला कामाचा दिसेल, काही प्राण्यांमध्ये बिनकामाचा असतो मित्रांनो. तो यूज होत नाही किंवा यूज केला जातो काही प्राण्यांमध्ये. त्याचबरोबर जे अपेंडिक्स आहे ते सुद्धा मित्रांनो आधीच्या काळामध्ये जे नॉनव्हेज खाणारे जे प्राणी होते समजा, ते एकदम त्यांनी नॉनव्हेज खाणं बंद करून टाकलं असेल, तर हळूहळू हे जे बदल होतात मित्रांनो, हे एकदम लांब ड्युरेशन घेतात, एकदम लॉंग ड्युरेशन घेतात मित्रांनो. एकदम कोणताच बदल होणार नाही कोणामध्येच, कारण की याला म्हणतात इव्हॉल्युशन. आणि इव्हॉल्युशनमध्ये काय होते, ग्रॅज्युअल चेंजेस. ग्रॅज्युअल चेंजेस म्हणजेच काय मित्रांनो, तर हळूहळू होणारे बदल. याच्यामध्ये तुम्हाला हजारो वर्ष लागतील मित्रांनो हे वेस्टिजियल ऑर्गन्स इथून आपल्या बॉडीमधून डिसॲपियर होण्यासाठी. आपल्या बॉडीमधून डिसॲपियर होण्यासाठी मित्रांनो आपल्याला थाउजंड्स ऑफ इयर्स लागतील मित्रांनो. याच्या वरसुद्धा लागू शकतात, मोर दॅन थाउजंड्स ऑफ इयर्स लागतील डिसॲपियर होण्यासाठी. तर मित्रांनो आज आपण बघितले ह्या 3 गोष्टी, जे 3 एव्हिडन्स आहेत. आपले 2 एव्हिडन्स बाकी आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू मित्रांनो. तर मित्रांनो धन्यवाद, आणि असंच आपलं प्रेम माझ्यावर बनवून ठेवा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करत जा, जेणेकरून चॅनलला अजून तुमच्यापर्यंत मी चांगल्या प्रकारचे व्हिडिओ पोहोचू शकेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.